या अय्युहल्लज़ीना आमनू अतीउल्लाह व रसूलहू व ला तवल्लू अन्हु व अंतुम तस्मऊन व ला तकूनू कल्लज़ीना क़ालू समिअना व हुम ला यस्मऊन इन्न शर्रद दवाब्बि इंदल्लाहि अस्सुम्मुल बुक्मुल लज़ीना ला यअक़िलून वलौ अलिमल्लाहु फ़ीहिम ख़ैरन लअस्मअहुम वलौ अस्मअहुम लतवल्लौ वहुम मुअरिदून या अय्युहल्लज़ीना आमनू इस्तजीबू लिल्लाहि वलिर्रसूलि इज़ा दअाकुम लिमा युहयीकुम वाअलमू अन्नल्लाह यहूलु बैनल मर्इ व क़ल्बिही व अन्नहु इलैहि तुहशरून वत्तक़ू फित्नतन ला तुसीबन्नल लज़ीना ज़लमू मिनकुम ख़ास्सह वाअलमू अन्नल्लाह शदीदुल इक़ाब वाज़कुरू इज़ अंतुम क़लीलुन मुस्तضعفون في الأرض تخافون أن يتخطفكم الناس فآواكم وأيدكم بنصره ورزقكم من الطيبات لعلكم تشكرون يا أيها الذين آمنوا لا تخونوا الله والرسول وتخونوا أماناتكم وأنتم تعلمون واعلموا أنما أموالكم وأولادكم فتنة وأن الله عنده أجر عظيم. हे इमानधारकांनो, अल्लाह आणि त्याच्या पैगंबराच्या फरमानानुसार वागा आणि आदेश ऐकून घेतल्यानंतर आज्ञापालनापासून तोंड फिरवू नका आणि त्या लोकांसारखे होऊ नका जे सांगत राहिले की आम्ही ऐकलं, वास्तविक त्यांनी चांगल्या प्रकारे अल्लाहचा आदेश ऐकलाच नाही. असेच लोक अल्लाहच्या दृष्टीनं समस्त सजीवांमध्ये अगदी खालच्या दर्जाचे आहेत की सत्य गोष्ट ऐकण्याचा दावा केल्यानंतरही हे बहिरे, मुके आणि बेअक्कल राहिलेत. आणि जर अल्लाहला हे माहीत असतं की या लोकांना शुभ मांगल्याची थोडी तरी अभिलाषा आहे, तर यांना सत्य गोष्ट अवश्य ऐकवली असती. आणि जरी ऐकवली असती तरीही उलट पळ काढण्यापासून आणि दुर्लक्ष करण्यापासून हे लोक थांबणारे नाहीत. हे इमानधारकांनो, अल्लाह आणि त्याच्या पैगंबरांचे समस्त आदेश कबूल करा. जेव्हा देखील एखाद्या कामाकरता अल्लाह आणि त्याच्या पैगंबरांचं तुम्हाला बोलावणं येईल, तेव्हा लगेच हजर व्हा. यातच तुमचं जीवन सार्थक होईल. आणि ही गोष्ट जाणून घ्या की अल्लाह तर मनुष्य आणि त्याच्या हृदयाच्या अगदी दरम्यान आहे. आणि ही गोष्ट खात्रीची आहे की तुम्ही सर्व त्याच्याचकडे एकत्रित केले जाल. आणि त्या संकटापासून बचाव करीत राहा. जेव्हा ते कोसळेल तेव्हा तुमच्यापैकी केवळ अपराध्यांवरच कोसळणार नाही. आणि चांगलं ध्यानीमनी घ्या की अल्लाहची पकड फार सक्त आहे. आणि लक्षात ठेवा अल्लाहचे उपकार, जेव्हा तुम्ही संख्येनं फार थोडे होतात, लाचार होतात आणि देशात तुमच्यावर मोठं वर्चस्व राखलं गेलं होतं, तुम्हाला भय होतं की लोक तुमचे लचके तोडतील, तेव्हा अल्लाहनं तुम्हाला जागा दिली आणि आपल्या मदतीनं तुम्हाला उपकृत केलं. स्वच्छ पवित्र उपजीविकाही प्रदान केली. आता तुमच्यावर बंधनकारक आहे की अल्लाहचा हक्क माना, अर्थात त्याचेच आभार व्यक्त करीत राहा. हे इमानधारक लोकांनो, अल्लाह आणि त्याच्या पैगंबराशी विश्वासघात करू नका आणि आपल्या आपापसातील अनामतीमध्ये बेईमानी करू नका. याचं संकट तुम्ही जाणता. आणि जाणून असा की तुमचं धन आणि संतती तुमच्याकरता कसोटी आहे आणि हे की अल्लाहजवळ मोठा मोबदलाही आहे.